इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या लॅम्प लाइटिंग व शपथविधी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून विद्यार्थिनींना सेवाभावी आरोग्य क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा देण्यात आली। परिचर्या क्षेत्राच्या जनक मानल्या जाणाऱ्या फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या सेवाभावी कार्याचा आदर्श समोर ठेवत विद्यार्थिनींनी दीप प्रज्वलनाच्या साक्षीने रुग्णसेवेची शपथ घेतली। या प्रसंगी मानवतेची जपणूक, रुग्णांप्रती करुणा व समर्पणाची भावना जोपासत आरोग्य सेवेत प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प विद्यार्थिनींनी व्यक्त केला। कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये सेवाभावाची जाणीव अधिक दृढ झाल्याचे दिसून आले। या सोहळ्यात शासकीय महाविद्यालय मिरजचे उपप्राचार्य संतोष बळीवंत, उपसंचालक कोल्हापूरचे डॉक्टर दिलीप माने, सिव्हिल सर्जन CPR कोल्हापूर डॉक्टर प्रशांत वाडीकर, NSA सल्लागार TCN IGGH इचलकरंजी सौ रुपाली बळीवंत, उपप्राचार्य TCN IGGH श्रीमती सोनल माने, सहाय्यक मॅट्रन श्रीमती सीमा कदम, मुख्याध्यापक व मॅट्रन श्रीमती चारुशिला एमल, तसेच वैद्यकीय अधीक्षक IGGH डॉक्टर संतोष पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांनी आपल्या मनोगतात परिचर्या व्यवसायाचे समाजातील महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थिनींनी केवळ व्यावसायिक कौशल्य नव्हे तर सेवाभाव, संवेदनशीलता आणि शिस्त यांचेही पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले। आरोग्य सेवेत परिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत त्यांचे योगदान अनन्यसाधारण असल्याचेही त्यांनी नमूद केले। कार्यक्रमास कपिल शेटके, विजय पाटील, नकुल साठे तसेच रुग्णालयाचे पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लॅम्प लाइटिंग व शपथविधी सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी आरोग्य सेवेच्या पवित्र वाटचालीस सुरुवात करत समाजसेवेचा नवा संकल्प केला।